विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक आणि चेअरमन यांच्यावर झालेल्या शिखर बँकेच्या कारवाईनंतर पंढरपूर तालुक्यामधील नागरिक आणि सभासद मंडळ रस्त्यावरती उतरलंय। या नागरिक आणि सभासदांनी कारखान्यावर एकत्र येत राज्य सहकारी बँकेच्या नोटिसांची होळी केली। आबांनी नेहमीच सामान्य जनतेचं भलं केलेलं आहे, त्यांच्या प्रगतीत त्यांनी वैयक्तिक लक्ष घातलं आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे। या प्रसंगी विठ्ठल प्रशालेमधील विद्यार्थिनीने केलेल्या भाषणाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। त्यावेळेस मला माहिती आहे मी कारण की मी शाळेची विद्यार्थिनी मला माहिती आहे की शाळेची माझ्या कॉलेजची कशी माझ्या आई वडिलांनी फी भरली त्यावेळेस पगार बंद होता आणि नंतर ज्यावेळेस आबा आले त्यावेळेस आबांनी हा कारखाना सुरू केला। आमच्या शाळेकडे वैयक्तिक लक्ष दिलं त्यांनी, शाळेमध्ये येऊन भाषणं केली आणि म्हणले की एक मी मोठा भाऊ म्हणून एक वडील म्हणून मी तुमच्या कायम पाठीशी आहे। तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही अडचणी असेल तर तुम्ही मला डायरेक्ट सांगा, आम्ही सॉल्व्ह करतो। आणि आमच्या शाळेमध्ये तर शिक्षक म्हणजे स्पोर्टचे शिक्षक सुद्धा नव्हते आणि आबांनी स्पोर्टचे शिक्षक नेमले आणि त्यावेळेस लगेचच आमच्या शाळेतले विद्यार्थी जिल्ह्यामध्ये कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आले, जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये खेळले। हे सगळं कुणामुळे झाले का? कुणामुळे झाले तर ते फक्त आणि फक्त आबामुळे। काल वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम झाला, तो गेल्या 9 वर्षात झाला नव्हता। शेवटचा कार्यक्रम मी 3रीत असताना झाला होता, तो काल झाला। म्हणजे कळतंय ना, म्हणजे हे अंतर 9 वर्षाचं अंतर हे सगळं आबांमुळे झालं आणि आबांवर काल कारवाई झाली। या गोष्टीवर माझा जाहीर निषेध आहे, जाहीर निषेध आहे। जे बँकेने जे कर्ज फेड न करल्यामुळे आबांवर ही कारवाई केली आहे ना, ती पूर्णपणे चुकीची आहे। आबांनी मागचं सगळं आबांनी देण्याचा प्रयत्न केलाय, कामगारांना पुन्हा कामावर घेतले आणि त्याच्यामुळे आमचं शाळेचं शिक्षण सगळं सुरळीत चालू झालंय। तर आबांच्या या सामर्थ्याला आणि व्यक्तिमत्वाला मी पाठिंबा देण्यासाठी मी पुस्तकं वाचते, मला पुस्तक वाचायला खूप आवडतात। सरांनी म्हणजे आबांनी आल्यापासून लायब्ररी सुद्धा बंद होती, आमच्या शाळेतली लायब्ररी सुद्धा सुरू केली, तेव्हापासून मी पुस्तक वाचते आणि त्या पुस्तकातली सुरेश भट यांची कविता मला म्हणून वाटते आबांच्या सामर्थ्याला आणि संचालक मंडळाच्या सामर्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी। विसलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी अजून भिंत नाही। माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, अशी आग ती ज्वलंत नाही। अडथळ्यांना भिवून कितीही संकट आली तरी अडथळ्यांना भिवून अडखळ्यांनी आमच्या पावलांना